अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात आज पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही तपासातले धागेदोरे होते ते कोर्टामध्ये मांडून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवणाऱ्या तपास अधिकारी संगीता अल्फान्सो मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, आज मोठा दिवस होता, खरं तर इतकी वर्ष खटला चालला, आज कोर्टाने निकाल दिलेला आहे। या निकालाकडे कसं पाहताय? मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। निकालाबाबत समाधानी आहे, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये विक्टिमची बॉडी मिळाली नव्हती, त्याच्यानंतर वेपन मिळालं नव्हतं, आय विटनेस नव्हते, तरी सुद्धा आज शिक्षा झालेली आहे। आणि हे श्रेय मी टीमला देते। नवी मुंबई क्राईम ब्रांचची टीम माझ्याबरोबर होते। आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये मेहनत केलेली आहे, तपास केलेला आहे, डॉक्युमेंटेशन केलेलं आहे। माझा पार्ट ह्याच्यामध्ये टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनचा होता, जसं की CDR किंवा GPS लोकेशन, लास्ट लोकेशन्स ॲक्यूजचं किंवा विक्टिमचं, त्याच्यानंतर गुगल टाईमलाईन लोकेशन, त्याच्यानंतर दोघांची जी भाषेचा एक प्रकार जो होता त्याच्यासाठी घेतलेलं एक लँग्वेज ओपिनियन, आणि त्याच्याशिवाय रिट्रीव्ह करणं डेटा ज्याच्यामध्ये व्हिडिओ ऑडिओ वगैरे असे होते। तर हे संपूर्णतः म्हणजे जवळजवळ मला वाटतं की 50% टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये आहे। बाकी सर्कमस्टन्सेस एव्हिडन्स होते भरपूर, चेन ऑफ एव्हिडन्स कनेक्ट करणं महत्त्वाचं होतं। या सगळ्या प्रकरणामध्ये जे महत्त्वाचे पुरावे होते, म्हणजे बॉडीची विल्हेवाट कशी लावली आणि कुठे फेकली, त्याच्यातले जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या तपासादरम्यान आढळल्या नाहीत, आणि त्यामुळे तांत्रिक तपास हा अत्यंत महत्त्वाचा होता। तो पूर्ण करताना एक महिला अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने हत्या होते आणि महिला अधिकारी म्हणून तपास करून कन्व्हिक्शन यामध्ये आता शेवटी मिळालेलं आहे। कशा पद्धतीचं समाधान व्यक्त करताय? कसं आहे की यामध्ये सगळे अधिकारी जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते ते केस कोर्टात येण्यापूर्वी सगळे रिटायर्ड झाले होते, त्यामुळे त्या केसची एक रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली आणि मग जवळजवळ 6 वर्ष प्रत्येक तारखेला मी कोर्टामध्ये आलेले आहे। आमचे विटनेसेस जे होते 85 ते विटनेसेस कोर्टात आणलेले आहेत। तपासाचे काही डॉक्युमेंट्स म्हणजे सगळे हे करणं, तर ही खूप मोठी प्रोसिजर होती। आणि याच्यामध्ये मला वाटतं की कोर्टाने जो न्याय दिलेला आहे तो अतिशय योग्य आहे असं मला वाटतं। मॅडम, काही वेळापूर्वी आम्ही वेगळं चित्र पाहिलं, कारण कन्व्हिक्शन लागलं, आरोपींना शिक्षा झाली आणि गोरे कुटुंबियांकडून तुमचा सत्कार करण्यात आला, कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला, विशेष सरकारी वकिलांनी तुमचं त्यांच्याकडून स्वागत करण्यात आलं, सन्मान करण्यात आला। यावेळी कसं समाधान व्यक्त करता? कारण त्या कुटुंबासोबत तुम्ही कोर्टात इतकी वर्ष उभ्या राहिलात, हा खटला चालला, सगळे पुरावे कोर्टासमोर मांडले आणि अखेरात शिक्षा झाली। हा गोरे कुटुंबियांनी केलेला कोल्हापुरी सत्कार होता, आणि जसं मी सांगितलं, PP साहेबांनी पण सांगितलं की आम्ही तो नाकारला नाही, तो स्वीकारला, कारण त्यांची जी आमच्या प्रती जी भावना होती ती त्याच्यामध्ये होती, आणि म्हणून हा सत्कार आम्ही स्वीकारला। परंतु हा सत्कार झाला याचा अर्थ आम्ही जिंकलो किंवा खूप मोठे झालो असं बिलकुल नाही आहे। याच्यामध्ये आमचा इट इज आवर ड्युटी, प्रत्येक गुन्ह्याचा तपास करून त्याला शेवटपर्यंत कन्व्हिक्शनपर्यंत आणणं हे आमचं कामच आहे। त्यामुळं मला नाही वाटत की खूप काही मोठं आम्ही केलेलं आहे। आणखी एक प्रश्न तुम्हाला मॅडम विचारायचा आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्याल किंवा नाही देईल। हे सगळं तपास होऊन अखेर शिक्षा होत असतानाच कोर्टानं आणखी काही इन्स्ट्रक्शन पास केल्या, त्या म्हणजे या प्रकरणाशी संबंधित असणारे जे काही तपास अधिकारी होते किंवा वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्यावरती सुद्धा काही ताशेरे ओढलेले आहेत। त्याकडे कसं पाहताय? कोर्टाचं असं म्हणणं आहे की यामध्ये कुठेतरी लॅप्सेस राहिलेले आहेत आणि त्याला अधिकारी जबाबदार आहेत। ऍक्च्युली याविषयी मी काय प्रतिक्रिया देणार नाही, याविषयी मला वाटतं की आमचे जे PP साहेब आहेत ते जास्त बोलू शकतील आणि ते त्याच्यावर प्रॉपर प्रतिक्रिया देऊ शकतो। खूप खूप धन्यवाद मॅडम। तर संगीता अल्फान्सो मॅडम आपल्यासोबत होत्या, ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये 6 वर्ष हा खटला कोर्टामध्ये लढला, अखेर यामध्ये शिक्षा झाली। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावतात, त्याचबरोबर आणखी काही अधिकारी जे या प्रकरणाशी संबंधित होते त्यांच्यावरती सुद्धा चौकशीचे आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत, आणि त्यांच्यावरती विभागीय जी काही कारवाई होईल ती होणं अपेक्षित आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आणखी कोणकोणते अधिकारी रडारवर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन संतोष कदम सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, नवी मुंबई।